नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आपण आजच्या भागावर बोलणार आहोत. आणि खरं सांगायचं तर आजचा भाग म्हणजे प्रेम, काळजी आणि नात्यावरचा ठाम विश्वास दाखवणारा भाग आहे. प्रेक्षकांनो, आजच्या भागाची सुरुवात थोडी थरारक झाली, पण सगळं नीट चालू असताना प्रसंग बिघडतो. तो प्रसंग काय आहेत प्रेक्षकांनो, की ईश्वरी पतंग उडवत असते आणि ती मामीला तिला दाखवून द्यायचं असतं की अर्णव सरांचं माझ्यावर खूप प्रेम आहे ते. त्यामुळे ती स्वतःच्या जीवाची सुद्धा बाजी लावत असते आणि अर्णवचं सारखं लक्ष असतं तिच्याकडे, कारण ती त्या कट्ट्यावर उभी आहे आणि तिचा तोल जाऊ नये म्हणून अर्णव तिच्याकडे बघतो. आणि प्रेक्षकांनो, तिचा खरंच तोल जातो आणि अर्णवचं लक्ष असतंच. अर्णव लगेच तिचा हात पकडतो आणि स्वतःकडे ओढून घेतो आणि ईश्वरी अर्णवच्या अंगावर पडते. प्रेक्षकांनो, हा भाग खूप थरारक आहे हे तुम्हाला माहीतच आहे. ईश्वरी जर खाली पडली असती तर तिचा जीव गेला असता. पण प्रेक्षकांनो, इकडे फक्त ईश्वरीला दाखवून द्यायचं होतं की सरांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आणि प्रेक्षकांनो, खरंच लहान लहान प्रसंगातून प्रेम किती खोलवर आहेत हे दाखवलेलं आहे. अंजली घाबरते आणि म्हणते की अरे कशी काय पडली ही. अर्णव चिडतो आणि म्हणतो अक्कल आहेत का, खाली पडली असती तर जीव गेला असता. अंजली घाबरते आणि म्हणते की अरे उठवा त्यांना, उठवा, थांबा मी पाणी आणते. ईश्वरी त्याला म्हणते की तुमची सुटका झाली असती ना सर, नको आहेत का तुम्हाला सुटका. ईश्वरी त्याला म्हणते की माझी काळजी आहे तुम्हाला. आणि प्रेक्षकांनो, हे दोघे आता ईश्वरी त्याच्या अंगावरच पडलेले असते आणि त्याच्यासोबत तसंच बोलत असते. इकडे अंजलीचा तरफडा चालू असतो की अरे उचला त्यांना आकाश, अरे उचल तिला. आणि त्याच्या हातात तो मांजा असतो प्रेक्षकांनो, त्याच्यामुळे त्याचा बोट थोडासा चिरला जातो आणि त्याला त्रास होतो. ईश्वरी लगेच त्याचं बोट घेते आणि तोंडात असं त्याचं रक्त हे करते. आता अंजलीला खूप काळजी वाटत असते. ती म्हणते की पडली असती खाली, नशीब अर्णव वेळेत आला. नमू म्हणते की खरंच आपल्या कुणाचं लक्षच नव्हतं. अंजली म्हणते की मग. आणि मामा म्हणतात की हो हो हो, काळजी करू नका, सगळं ठीक आहे. मामा म्हणतात की हे बघा, अर्णव कुठेही असला ना, चांगल्या नवऱ्यासारखं त्याचं लक्ष सतत आपल्या बायकोकडे असतं काय. हे तर अगदी बरोबर बोललेत प्रेक्षकांनो मामा. अर्णव कितीही चिडला, रागवला तरीही त्याला ऐश्वरीची काळजी असतेच, हे आपल्याला नेहमीच दिसलेलं आहे आणि आजही दिसलेलं आहे. आणि हेच ईश्वरीला मामींना दाखवून द्यायचं असतं आणि तसंच झालेलं आहे. अर्णव आता ईश्वरी अर्णवला पाणी देते. अर्णव म्हणतो की अजून कॉम्पिटिशन करायचीत का. मामा म्हणतात की अरे नाही नाही नाही, भुका लागल्या आहेत, बस झालं. आणि इकडे अंजलीचं चाललंय की अरे उठवा त्यांना. आता मामा आकाशला अर्णवला हात देतात, अर्णवला उठवतात आणि अंजली त्यांना सांगून जाते की सावकाश या दोघं. आता मामा अंजलीला घेऊन हळूहळू खाली जातात. इकडे आकाश सुद्धा नम्रता दोघेही खाली जातात. पण प्रेक्षकांना मामे तिथेच असतात आणि अर्णव ईश्वरीला हात देतो उचलण्यासाठी, म्हणजे उभं राहण्यासाठी. आणि बघा, हे बघूनच मामींचा अजून संताप होतो. संताप, त्यांची तळपायाची आग मस्तकाला जाते. त्याचमुळे तर यांचं प्रेम पण बहरतंय ना. आणि आता ईश्वरी अर्णवचा हात पकडते आणि उभी राहते. आणि आता अर्णव तिला म्हणजे उभी राहिल्यानंतर अर्णव तिथनं निघून जातो. आणि मामी सुद्धा एवढा प्रसंग बघून त्यांचाही काय राग अनावर होत नाही. मग त्या तिथनं निघून जातात. तेवढ्यात ईश्वरी त्यांना आवाज देते आणि म्हणते की मामी मामी. ईश्वरी त्यांना म्हणते की बघितलत का सरांना माझी किती काळजी आहे ते. ईश्वरी म्हणते की आणि ही काळजी प्रेमातूनच येते. ईश्वरी म्हणते की आता इथून पुढे आमच्या नात्यावर शंका घ्यायची नाही आणि आमच्यात भांडणं लावायची कोशिश तर बिलकुल करायची नाही. आणि ईश्वरी बघा काय डायलॉग मारून जाते आणि हा डायलॉग प्रेक्षकांना खूप हिट झाला. ती म्हणते की हा जो बघितला ना, हा फक्त एक ट्रेलर होता आमच्या प्रेमाचा. ईश्वरी म्हणते की पिक्चर बघायची इच्छा नसेलच ना. मामी बघा, प्रत्येक वेळेस असं बोट समोर घेते, पण ईश्वरी प्रत्येक वेळेस त्यांना झटकारून लावते. आणि आता ही ईश्वरीने त्यांचं बोट पकडलेलं असतं. ईश्वरी म्हणते की मामी ऊन आहेत, गरगरील, चला खाली. आणि नेहमीप्रमाणे आज पण मामी तोंडावर पडलेली आहेत प्रेक्षकांनो. आता अर्णवला तिथे मांजा लागलेला असतो प्रेक्षकांनो. त्याचा बोट थोडा चिरलेला असतो, त्यामुळे तो स्वतःच्या हाताने ड्रेसिंग करत असतो. आणि ईश्वरी तिथे येते आणि म्हणते की सर दे इकडे, मी करून देते. आणि अर्णव आपल्याला माहिती का किती हट्टी आहे. तो म्हणतो की नाही मला येतं करता. ईश्वरी म्हणते की सर किती हट्टीपणा करतायत. अर्णव तिला म्हणतो की हट्टी मी नाही, हट्टीपणा तू करते आहेत. ईश्वरी म्हणते की एका हाताने जमणार आहेत का बँडेज करायला. ऐका ना जरासं. आता अर्णव काय स्वतःच्या हाताने म्हणणार आहेत का दे लगेच बँडेज करून. आता अर्णवला माहिती आहे की ईश्वरी आपण कितीही नाही म्हटलं तरी ती बँडेज करेल. आणि ईश्वरीने हे तेच केलेलं असतं. ती त्यातनं त्याच्या
असा ओढते आणि हळूवारपणे तिथे कापूस ठेवून त्याला व्यवस्थित असं बँडेज करत असते. आणि आता अर्णवला हे तर काही आवडत नाही असं तो दाखवत आहे. आणि ईश्वरी बँडेज करता करता म्हणते की सर, या सगळ्या गडबडीत एक बोलायचं राहूनच गेलं. ती म्हणते की थँक्यू सर. आणि अर्णव म्हणतो की मला थँक्यू नको म्हणू, आरशासमोर जा आणि सॉरी म्हण. ईश्वरी म्हणते की तुम्ही मला काहीही सांगितलं ना तरी मी आरशासमोर जाऊन करायला तयार आहे. ईश्वरी म्हणते की पण एक प्रॉब्लेम आहे, आरशात पण मला तुम्हीच दिसाल. ईश्वरी म्हणते ठीक आहे, जाऊन आरशासमोर सॉरी म्हणते तुम्हाला. आणि आता अर्णव तिच्या हातात ना ते बँडेज रागाच्या भरात घेतो. ईश्वरी म्हणते की एक मिनिट सर, तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही माझा जीव वाचवला म्हणून मी तुम्हाला थँक्यू म्हणते? ईश्वरी म्हणते की तसं नाहीये, आज एक खूप मोठं गोष्ट घडली आहे. आणि अर्णव सुद्धा तिला विचारतो की काय. आणि ईश्वरी त्याला म्हणते की तुम्हाला माझी फिकीर आहे आणि ती सुद्धा तुमच्या रागापेक्षा मोठी आहेत. अर्णव म्हणतो फिकीर इज माय फूड. आणि अर्णव तिथून उठून पुढे जातो. पण बघा, एक टोक आता अर्णवच्या हातात बँडेजचं असतं आणि एक टोक ईश्वरीच्या हातात असतं. आणि इकडे ईश्वरीची ना प्रेक्षकांना मला एक गोष्ट खूप आवडली. ती प्रत्येक निगेटिव्ह गोष्टीमध्ये ना प्रत्येक पॉझिटिव्ह क्षण ती सामावत असते आणि त्याच गोष्टीचा ती जास्त विचार करत असते. ही गोष्ट प्रेक्षकांना मला आवडली. तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा. आणि ईश्वरी अर्णवला तेच म्हणते की बघा सर, आपल्या नात्याचं एक टोक तुमच्या हातात आणि दुसरं टोक माझ्या हातात आहे. ईश्वरी म्हणते की म्हणजे आता यातून सुटका नामुमकिन. अर्णव म्हणतो की आता अर्णव जवळ येतो तिच्या आणि म्हणतो की आपण जर एकदा ठरवलं ना आपल्याला त्रास देणाऱ्या गोष्टी आयुष्यातून काढून टाकायच्या. आणि अर्णव त्याच्या जवळ असलेलं ते म्हणजे तो बँडेज आहेत ना तेच कापून टाकतो आणि तिथनं सरळ सरळ निघून जातो. ईश्वरीला वाईट तर वाटतंच प्रेक्षकांनो, पण असो तिला माहिती आहे की अर्णव कितीही राग करत असला तरी त्याच्या मनात काय आहे हे तिच्यापेक्षा जास्त कोणाला माहित असणार. ईश्वरी म्हणते की सर, इतकं सोपं नसतं होते. ईश्वरी म्हणते की मला खात्री आहे तुमच्या मनाची एकदा जखम भरली की सगळं ईश्वरीचे प्रयत्न सुरूच ठेवते. आणि आता आपण बघू की नमू सुद्धा खूप उशिरा घरी आल्यामुळे सुप्रियाताईंचा थोडा पारा चढतो आणि त्या आकाशसोबत नीट बोलत सुद्धा नाही. आता नमूला असं वाटतं की ती खूप खुश असते म्हणून ती आनंदाच्या भरात म्हणते की आई, पण इकडे हा आकाश सुद्धा म्हणतो की हाय काकू. पण सुप्रिया काकूंचा पारा इतका चढलेला असतो की त्या नमूला म्हणतात की नमू अगं इतका उशीर. नमू म्हणते की आई अगं निघायला उशीर झाला म्हणून आकाश सरांना म्हटलं की मला क्लाउड किचनला सोडा, मी आणि आई एकत्रच घरी जाऊ. आकाशही चांगल्या मनाने बोलतो. तो म्हणतो की हो, मला वेळ होता म्हणूनच मी तिला सोडवायला आलो. आकाशला त्यांच्या तिथलं थोडंसं म्हणजे फिलिंग वेगळी वाटते प्रेक्षकांनो, कारण नेहमीप्रमाणे सुप्रिया काकू काही बोलत नाही. तरीही आकाश म्हणतो की बाय द वे, मी तुम्हाला दोघांना घरी ड्रॉप करू का? सुप्रिया काकू त्याला जरा जे रागात किंवा असं वेगळ्या भाषेतच बोलतात की आवाज चढवून की नाही नको, आम्ही जातो. सुप्रिया काकू म्हणतात की आम्हाला गाडीची सवय नाहीये, हेच बरं आहे. अर्णवला आकाशला सुद्धा त्यांच्या बोलण्याचं वाईट वाटतं, पण तो एवढं मनावर घेत नाही. तो म्हणतो ठीक आहेत काकू, मी निघतो, ओके बाय. आणि नम्रताला पण म्हणतो की बाय. आता नम्रताला सुद्धा खूप म्हणजे आईचं बोलण्याचं वाईट वाटतं आणि पण तीही जास्त काही बोलत नाही. आकाशला बाय करते आणि आकाश निघून गेल्यानंतर नम्रता मात्र आईला विचारतेच. सुप्रिया काकू सुद्धा रागावून मध्ये निघून जाता. पण नमूला प्रश्न पडतोच. नमू म्हणते की आई आकाश सर एवढे मला सोडवायला आले तरीही तू त्यांच्याशी फारशी काही बोलली नाही. सुप्रिया काकूंना प्रश्नच पडतो. त्या म्हणतात की नमू मला आधी सांग, तुला यायला इतका उशीर का झाला? नमू म्हणते की आई अगं मी इशूकडे. तर सुप्रिया काकू म्हणतात की मान्य आहेत मला की तू इशूकडे होतीस. त्या म्हणतात की तिचं सासर आहेत ना ते, मग तिच्याकडे इतका वेळ थांबणं योग्य वाटत नाही. नमू म्हणते की आई अगं किती काळजी करतेस. त्या म्हणतात की कारण आहेत त्याला, लोक बोलायला लागले की 10 तोंडाने बोलतील. हे तर अगदी खरं आहेत प्रेक्षकांनो, पण मला तरी असं वाटतं की हां, ज्याचा त्याचा पर्सनल प्रश्न आहेत, हो की नाही, कुणासोबत राहायचं, किती वेळ राहायचं, शेवटी ज्याची लाईफ असते त्यालाच तशी जगू द्यावी. लोकांचा काय एवढा विचार करावा असो.
सुप्रिया काकू म्हणतात की तू माझा ऐक, पुढचे काही दिवस तू क्लाउड किचनला येऊच नकोस. सुप्रिया काकू म्हणतात की मला जेवढं होईल तेवढं मी सांभाळते. आणि यांनी असा निर्णय घेतल्यानंतर नमूला मात्र त्रास होतो. ती जोरात ओरडते आणि म्हणते की काय. नमू म्हणते की अगं आई, या सगळ्याचा क्लाउड किचनशी खरंच काय संबंध आहे. सुप्रिया काकू म्हणतात की नमू ऐक ग, मी सांगते तेवढं ऐक प्लीज. नमू म्हणते की आई, मी नेहमी तुझंच ऐकत आली आहे. नमूचा एकच प्रश्न असतो की आई मला कळू दे नेमकी तुझ्या मनात कसली भीती आहे. प्रेक्षकांनो, आता मला तरी वाटत नाही की यांना अजून कुठली वेळ बघायची आहेत का काही ट्विस्ट आणणार आहेत मधी, किंवा काय होणार आहे, केव्हा ती नमूला सांगणार आहेत की असं काहीसं घडलं आहे त्यामुळे मी तुझ्याशी असं वागते आहे. नमू म्हणते की ठीक आहे, मान्य आहेत मला, मी थांबले इशूकडे, झाला मला उशीर. ती म्हणते की पण मी माझे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही का ग. हा पण एक प्रश्न पडलेला आहे प्रेक्षकांनो. आता यांनी निर्णय घेऊनच टाकलेला असतो. त्या नमूला म्हणतात की बस, उद्यापासून आता तू क्लाउड किचनला येणारच नाहीयेस. नमू म्हणते की आई खरं सांग, मी आकाश सरांसोबत आलेलं तुला आवडलेलं नाहीयेत ना. नमू म्हणते की आई, तुला आमच्या दोघांची मैत्री चुकीची वाटते का ग. सुप्रिया काकू म्हणतात की नमू अगं, मी तुला समजून घेईन. त्या म्हणतात की पण लोक समजून घेणार नाहीयेत. सुप्रिया काकू म्हणतात की अगं, लग्न व्हायचे असं, हे वय असं असतं, कधी मैत्रीच्या पलीकडे जाशील ना, तुला कळणार नाही. नमू म्हणते की आई, मला कळते आहे तुझी काळजी. नमू म्हणते की माझं आधी लग्न मोडल्यामुळे आपली जी बदनामी झाली आहेत ते मी पण नाही विसरली आहेत. नमू म्हणते की अगं, पण तू आता त्या सगळ्याचा इथे संबंध नको लावू प्लीज. सुप्रिया काकूंचं म्हणणं असतं की संबंध मी नाही नमू, लोक लावतील. प्रेक्षकांनो, ह्या फार लोकांची काळजी करतात, असो प्रत्येकाचा स्वभाव असतो. आणि सुप्रिया काकू तिच्यावर खूप खूप चिडलेल्या असतात, त्यामुळे त्या खूप काही बोलून जातात आणि त्या म्हणतात की तेच तर मला नको आहे. आणि सुप्रिया काकू म्हणतात की आकाशचं म्हणशील तर आपण कितीच ओळखतो ग त्याला, अजून तर मी त्याच्या आईला भेटले सुद्धा नाहीये. प्रेक्षकांनो, भेटल्या नाहीयेत, नक्की मग मालिकेमध्ये काय होणार आहेत हे खूप जबरदस्त असणार आहेत आणि बघायला सुद्धा आपल्याला खूप मज्जा येणार आहे. नमू म्हणते की अगं आई, ही माणसं परकी आहेत का, आपल्या आयुष्याचं सासर आहे ते. नमू म्हणते की अगं जिजूना तर आपण ओळखतो. सुप्रिया काकू म्हणतात की नमू, त्या म्हणतात की माझ्याशी वाद घालू नको. नमू म्हणते की आई, मी तुला आणि बाबांना त्रास होईल असं नाही वागणार, तुझा विश्वास नाही आहेत का माझ्यावर. त्या म्हणतात की विश्वास आहेत म्हणूनच तर वेळी तुला सावरते. सुप्रिया काकू म्हणतात की आता येथेच थांब, या विषयावर मला आणखीन काही बोलायचं नाहीच आहे. नमू म्हणते की आई, तू जरा जास्तीच काळजी करते असं वाटत नाही आहेत का तुला. सुप्रिया काकू चिडतात आणि म्हणतात की नमू, त्या म्हणतात की सांगितलं ना, मला आता ह्या विषयावर आणखीन काही बोलायचं नाहीच आहे, कळलं. तर खूप आवाज करून बोलत असतात आणि सुप्रिया काकू चिडून पुढे जातात आणि तिला म्हणतात की घरी चाल. नमू बोलणार पण नमूचं त्या काहीच ऐकत नाही. आता इकडे अर्णवला ऑफिसला जायची वेळ झालेली असते आणि अर्णवला शिर्केंचा फोन आलेला असतो. अर्णव म्हणतो की हा शिर्के, मी वेळेत पोहोचतोच आहे, प्रेझेंटेशन रेडी आहेत. आणि अर्णव आता तिथे बसतो म्हणजे नाश्ता करण्यासाठी आणि आवाज येतो काय, अनिताताई माझा ब्रेकफास्ट. आणि अर्णव त्याच्या कामाबद्दल बोलण्यात शिर्केंशी बोलत असतो की प्रेझेंटेशन रेडी करा, काय काय मेल पाठवायचे ते पाठवा. आणि फक्त आता किचनमध्ये मला तर ईश्वरी दिसत आहे आणि ईश्वरीच अर्णवकडे चोरून बघते. आणि अर्णव परत आवाज देतो की अनिताताई माझा ब्रेकफास्ट. अर्णव म्हणतो की हा बोला शिर्के, आपण आजच फायनल करून टाकू. आणि इकडे अर्णव फक्त अनिताताईंनाच आवाज देत असतो, त्याला काय ईश्वरीच्या हातचा ब्रेकफास्ट करायचा नसतो. आता त्याने ते पुढे नमूद केलेलं आहे, पण मी तुम्हाला आधीच सांगते. आता ईश्वरी त्याच्यासाठी म्हणजे स्वतःसाठी बीटरूट ज्यूस घेऊन येते. ईश्वरी त्याला म्हणते की सर, अनिताताई घरात नाहीये, त्या सब्जी मंडीमध्ये गेलाय सब्जी आणायला. आणि अर्णव म्हणतो की माझा ब्रेकफास्ट. ईश्वरी म्हणते की मी बनवला असता पण तुम्ही माझ्या हातचा खाल्ला नसता म्हणून मी नाही बनवला. आणि ईश्वरी म्हणते की मी अनिताताईंना सांगायचीच विसरले की मी आज तुमच्यासाठी काही करणारच नाहीये. ईश्वरी म्हणते की बाकी सगळ्यांचं झालं आहे, मी पण आज ब्रेकफास्ट करणार नव्हते, मी आज फक्त ज्यूसच पिणार होते. आणि अर्णव म्हणतो की ताई आजी. तेवढ्यात ईश्वरी त्याला म्हणते की सर. ईश्वरी म्हणते की सर, डेसिबल लेव्हल ताई आणि आजी तेवढ्यात गेले आहे. अर्णव म्हणतो की आकाश. ईश्वरी म्हणते की जिमला गेले आहेत भाऊजी. आणि इकडे आता अर्णवच्या ऐवजी ईश्वरीचा आवाज येते, मामा मामी. ईश्वरी म्हणते की मामा मामी त्यांच्या मित्राकडे गेले आहेत. ईश्वरी म्हणते की आपण दोघेच आहोत घरी. ईश्वरी म्हणते त्याला की अर्णव सर, मी ज्यूस पिते. काय ना, कावळ्यांचं म्युझिक
कॉम्पिटिशन सुरू झालं आहे जोरात. आता ईश्वरी अर्णवला जळवत असते. ती म्हणते की चला बाबा, हे मस्त बीटरूट हेल्दी ज्यूस. आता ईश्वरीला तर काही तो बीटरूट ज्यूस प्यायचाच नसतो, पण ती तोंडाजवळ नेते आणि म्हणते की अरे भगवान, या चाट मसाला घालायचाच विसरली. आणि इकडे अर्णवला सुद्धा प्रेक्षकांनो असं दिसत आहेत की त्याला पण खूप भूक लागलेली असते. तो तिच्याकडे ज्या पद्धतीने बघतो आहेत ना त्यावरनं सांगते. आणि ईश्वरी आता मुद्दाम किचन मध्ये निघून गेलेली असते. हा बीटरूट ज्यूस फक्त अर्णवसाठी असतो. आणि आता अर्णव सुद्धा चोरून तिला बघत असतो की ही इकडे बघतीये का, म्हणजे ही कुठे आहेत. आणि ईश्वरी सुद्धा त्याला बघते की हा ज्यूस पितो आहेत की नाही. आणि ईश्वरीचंही लक्ष असतं, पण अर्णव मात्र त्या ज्यूसकडे बघून उठून निघून जाण्याचा प्रयत्न करतो. पण ईश्वरीला वाटतं की आता हा तसाच जाईल का काय, तिलाही वाईट वाटतं. परत अर्णव मागे बघतो आणि ईश्वरी त्याला आवाज देणार, पण तो थांबलेला असतो म्हणून ईश्वरी आता तिकडं तोंड करून घेते. आणि अर्णवला सुद्धा माहित असतं की ईश्वरी काही बीटरूट ज्यूस पित नाही, हा ज्यूस फक्त माझ्यासाठीच आहे. आणि इकडे आता अर्णव तो ज्यूस पितो. ईश्वरी तिकडे मनोमन म्हणते की न खाता पिता तुम्हाला जाऊच देणार नव्हते मी सर. आणि आता इकडे ईश्वरी फ्रूटची प्लेट घेऊन येते आणि अर्णवच्या सोबत उभी राहते आणि म्हणते की थँक्यू सर. अर्णव म्हणतो की थँक्यू कशाला. ईश्वरी म्हणते की तुम्ही ज्यूस पिला म्हणून. ईश्वरी म्हणते की तुमच्यासाठीच बनवला होता. अर्णव म्हणतो की ईश्वरी म्हणते सर तुम्ही ज्यूस पिताच आहात तर फ्रूट पण खाऊन जा. आणि ती लगेच एक ॲपलची फोड उचलते आणि त्याला खाऊ घालायचा प्रयत्न करते. अर्णव सुद्धा खूप आणि म्हणतो की नकोय मला. ती म्हणते की सर अहो लहान मुलासारखं काय वागताय हो, खा बघू. अर्णव म्हणतो की लहान मुलासारखं मी नाही, तू वागतेस, सांगितलं ना तुला नकोय मला. आणि तेवढ्यात जिमवरनं आकाश येताना दिसतो आहे आणि तो खूप लवकर आला आहे असं सुद्धा वाटत आहे. ईश्वरी म्हणते की तुमच्या हाताला लागलंय म्हणून मी भरवते असं समजा. आणि तेवढ्यात आता तिकडनं आकाश सुद्धा येऊन ईश्वरीच्या मागे उभा राहतो, पण ईश्वरीला माहीतच नसतं. आणि इकडे ईश्वरी त्याला भरवत असते, पण अर्णव त्याला विचारतो, म्हणजे लवकर आला म्हणून अर्णवला सुद्धा प्रश्न पडलेला असतो. म्हणून तो म्हणतो की आकाश. ईश्वरी म्हणते की नाही सर, तुमची ही ट्रिक माझ्यावर काम करणार नाही. ईश्वरी म्हणते की एवढ्या लवकर कसे काय येतील आकाश भाऊजी जिमवरनं. आणि ईश्वरी अर्णवला म्हणते की घ्या खा बघू. आणि तेवढ्यात आकाश मागणं खोकल्याचा आवाज काढतो आणि म्हणते की 12 की ढेर. आणि आता इकडे ईश्वरी सुद्धा अनकम्फर्टेबल फील करते. ती म्हणते की आकाश भाऊजी अहो एवढ्या लवकर कसं काय आलात तुम्ही जिम मधनं. आकाश म्हणतो की सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. आणि आकाश म्हणतो की दादा तुला कारखान्याचा फोन आला होता पण तुझा फोन बिझी लागला. दादा ते म्हणतायत चेक मधून खूप मोठी अमाऊंट काढली गेली आहेत. आणि आकाश म्हणतो की एवढी मोठी ट्रान्झॅक्शन आय थिंक म्हणून त्यांना डाऊट आला असेल, इट बी सिरियस. आणि बघा आता अर्णवला सुद्धा हे आत्ताच कळत आहे प्रेक्षकांनो, याला किती दिवस होऊन गेले. मला असं वाटलं की हा प्रसंग त्याने बाजूलाच ठेवला की काय, पण नाही तसं नाही आहेत. हा प्रसंग आता आलेला आहे समोर. अर्णव आकाशला विचारतो की त्यांनी तुला चेक नंबर्स वगैरे पाठवलेत का. आकाश म्हणतो की हो. अर्णव म्हणतो की बरं मी चेक नंबर बघून चेक करतो. पण आकाश म्हणतो की मी ऑलरेडी स्टडीमध्ये जाऊन चेकबुक बघून आलो, पण चेकबुक नाहीये तिथे. अर्णव म्हणतो की माझ्या रूममध्ये असेल चेकबुक मे बी. आणि आता लगेच अर्णव त्याच्या रूम मध्ये जातो. त्याच्या मागोमाग आकाश आणि ईश्वरी सुद्धा जाते. आणि आता अर्णव सुद्धा वरती रूम मध्ये आल्यानंतर तो पहिले कपाट उघडतो आणि कपाटाच्या ड्रॉवर मध्ये बघतो आणि तिथेच ठेवलेलं असतं त्याने चेकबुक का तिकडनं घेतलेलं असतं, मला पण आठवत नाही आहे. पण अर्णव म्हणतो की चेकबुक इथेच ठेवलेलं होतं, दिसत नाहीये. आणि आकाश ईश्वरीकडे बघतो. आता ईश्वरीला सुद्धा याबद्दल काहीच म्हणजे शंका सुद्धा आलेली नसते. अर्णव सुद्धा ईश्वरीला विचारतो की तू बघितलं का कुठे. ईश्वरी म्हणते की नाही सर मला नाही माहिती. आकाश म्हणतो की चेकबुक इथे नाही तर मग गेलो कुठे. अर्णव म्हणतो की चेकबुक गायब आहेत, इट्स व्हेरी सिरियस आकाश. अर्णव म्हणतो की मी बँकेत फोन करतो. आणि अर्णवने ते बँकेत फोल्ड केला असतो आणि तो म्हणतो की हॅलो सर, एक मोठा प्रॉब्लेम झालाय. सात्विक फॅशनचा चेकबुक सापडत नाही, तर तुम्ही सगळे पेमेंट स्टॉप करतात का इमिजिएटली. ते सर म्हणतात की नो प्रॉब्लेम, मी तुमची लगेच प्रोसेस सुरू करतो, पण सर त्यासाठी काही फॉर्मॅलिटीज आहे, त्यासाठी तुम्हाला बँकेत यावंच लागेल. अर्णव म्हणतो की ठीक आहे मी लगेच पोहोचतो, पण तुम्ही सगळे प्रोसेस इमिजिएटली सुरू करा. ते बँकेतले सर म्हणतात की सर तुम्ही काही काळजी करू नका. आता अर्णवच्या थोडा जीवात जीव आलेला असतो प्रेक्षकांनो. आणि आता अर्णव आकाशला म्हणतो की आकाश मला इमिजिएटली बँकेत जावं लागणार आहे, तोपर्यंत तू सगळ्या पेमेंट डिटेल्स चेक कर. आणि अर्णव म्हणतो की यामध्ये काही सस्पिशियस सापडलं किंवा संशयास्पद काही सापडलं तर मला इमिजिएटली कळव. आकाश म्हणतो की होस. आणि बघा आता ही दुसरी अमाऊंट असती 50 लाख.
आणि तो जो पैसे काढणार असतो तो विचारतो की तुम्ही सात्विक फॅशन मधून आलात का? आणि तो पण म्हणतो की हो सर, आय कार्ड. आणि हा म्हणतो की नेहमी सात्विक फॅशन मधून तर पिंगळे साहेब येतात कॅश काढायला, हा माणूस कोण आहेत? आणि हा पण बघा चालाक असतो म्हणून ठीक आहे, तो म्हणतो की कन्फर्म करावं लागेल. ते सर पण म्हणतात की तुम्ही बसा ना, बसा, मी आलोच 2 मिनिटात. आणि तो लगेच त्यांच्या मॅनेजरशी बोलायला येतो आणि म्हणतो की सर, सात्विक फॅशन मधून नेहमी पिंगळे साहेब कॅश काढायला, तर आज तर वेगळाच माणूस आला आहे. आणि ते विचारतात की काय करू इकडे? हे सर म्हणतात की पेमेंट होल्डवर ठेवा, माझं त्यांच्याशी बोलणं झालंय आणि ते आता इथेच येतील, तोपर्यंत त्या माणसाला बोलण्यात गुंतवून ठेवा. तर इकडे आर्नो बँकेत निघाला असतो, पण ईश्वरी त्याला लगेच म्हणते की सर सर, मला ना त्या राजेशवरती डाऊट आहेत. अर्णव म्हणतो की मलाही तोच डाऊट आहे, आणि जर त्याचा हात असेल ना तर सोडणार नाही मी त्याला, असं अर्णव म्हणतो. इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. प्रेक्षकांना आता पुढील भागामध्ये दाखवलं ईश्वरी स्वतःलाच म्हणते सॉरी अंजली ताई, मला तुमचं रूम चेक करावीच लागेल. आणि प्रेक्षकांना आता खरंच ईश्वरीला अंजलीच्या रूम मध्ये ते चेकबुक सापडलेलं दिसतंय. पण तेवढ्यात हा राजेश सुद्धा दरवाजाजवळ उभा असतो. प्रेक्षकांना आता काय होणार आहे?